अध्याय 26. श्री गणेशाय नम. श्री गुरुमंती ब्राह्मणांसी नका भ्रमू एकटीसी वेदांत न कळे ब्रह्मयासी अनंत वेद असती वेद व्यासा सारिखे मुनी नारायण अवतोरणी वेद व्यक्त करुणी व्यासनाम पावला तेनेही नाही पूर्ण केले साधारण सांगितले शिष्य होते चौघे भले प्रख्यात नामे अवधरा शिष्यांची नामे देखा सांगेन विस्तारे एका प्रथम पैल द्विजा वंश पायन निका तिसरा नामे जैमिनी चौथा सुमंतू शिष्य करीन म्हणे विद्याभ्यास त्यासी म्हणे वेदव्यास अशक्य तुम्हा शिकता एक वेद व्यक्त शिकता पाहिजे दीन कल्पता चारी वेद केवी वाचिता अनंत वेद असे महिमा ब्रह्मकल्पतीनी फिरले वर्षोवर्षी वाचले ब्रह्मचर्य आचरले वेद पूर्ण शिको म्हणून या वेदांचे अत्यंत सांगेन एका एकचित्त पूर्वी भारद्वाज विख्यात ऋषी अभ्यास करीत होता लवलेश आले त्यासी पुनरपी करिता तपासी ब्रह्मा प्रसन्न झाला परियेसी काय मागशील म्हणून भारद्वाज म्हणे ब्रह्म्यासी स्वामी मज प्रसन्न होसी वेद शिकेन आद्यंतेसी ब्रह्मचर्य आश्रमी वेदांत मज दावावे सर्व माते शिकवावे ऐसे वरदान द्यावे म्हणून चरणी लागला ब्रह्मा म्हणे भारद्वाजासी मिती नाही वेदांसी सर्व कैसा शिको म्हणसी आम्हासी वेद अगोचर तुझ दाविता पहा सकळ करोनिया मन निर्मळ शक्ती झाली या सर्व काळ अभ्यास करी भारद्वाजा ऐसे म्हणून ऋषीसी ब्रह्मादावी वेदांसी दिसता ती तीन राशी गिरिरूप होऊनी ज्योतिर्मय कोटी सूर्य पाहता ऋषीस वाटे भय वेद राशी गिरिमय केवी शिकू म्हणतसे तिनी ब्रह्म कल्पावरी आचरले आश्रमचारी वेद शिकले तावन्मात्री एवढे गिरी केवी शिको म्हणून भयमीत झाला ब्रह्म याचे चरणी लागला म्हणे स्वामी अशक्य केवळा क्षमा करणे म्हणतसे या वेदाचा अद्यंत आपण पहावया अशक्त तुची जानसी जगन्नाथ जदेसी ते घेई तू शरणागता आधार माझे मनी वासना थोर वेद शिकावे अपार म्हणून आलो तुझपासी वेद देखोनी अमित भय पावले चित्त जे द्याल उचित तेची घेऊ परियेसा ऐसे वचन ऐकून ब्रह्मदेव संतोषन जेता झाला मुष्टीतीन अभ्यास सावया तीन वेदांचे मंत्रजाळ वेगळे केले तत्काळ ऐसे चारी वेद प्रबळ अभ्यासी भारद्वाज अजून पुरते नाही त्यासे केवी शिको पाहती वेदासे सांगा तुम्ही परियेसी चौघे वाचा चारी वेद पूर्ण एक एक वेदासी शिकता प्रयत्न मोठा त्यासी सांगेन थोडे तुम्हासी व्यक्त करावे या अभ्यास शिष्य म्हणती व्यासासी एक एक वेद आम्हासी विस्तारावे अध्यंतेसी शक्य त्यानुसार अभ्यास करू ऐसे विनती चौघे जण नमुनी व्यासचरण कृपा करावी जाण आम्हा लागी व्यासमुनी करुणा वचन ऐकुनी व्यास सांगे संतोषने पैल शिष्य बोलावनी ऋग्वेद निरोपित एक पैल शिष्योत्तमा सांगेन ऋग्वेद महिमा पठन करी गा धर्मकर्मा ध्यान पूर्वक करुणी पैल शिष्य म्हणे व्यासासी बर्वे विस्तारावे आम्हासी ध्यानपूर्वक लक्षणेसी भेदाभेद निरोपावे त्यात जे अवश्य आम्हासी तेची शिको भक्तीसी तू कामधेनू आम्हासी कृपा करी गा गुरुमूर्ती व्यास सांगे पैल शिष्यासी ऋग्वेद ध्यान परियेसी वर्णरूप व्यक्ती कैसी भेदाभेद सांगेन ऋग्वेदाचा उपवेद असे प्रख्यात आयुर्वेद अत्री गोत्र असे शुद्ध ब्रह्मा देवता जाणावी गायत्री छंदासी रक्तवर्ण परियेसी नेत्र पद्मपत्र सदृशी विस्तीर्ण ग्रीवा कंबुकंठ कुंचकेसी शमश्रू प्रमाण द्वेरत्नी दीर्घदान ऋग्वेद असे रूपधारण मूर्ती घ्यावी येणे परी आता भेद सांगेन एका प्रथम चर्चा श्रावका द्वितीय चर्चा श्रवणीया एका जटा शपट दोन्ही शाखा पाठक्रम शाखा दोन्ही सातवा दंड म्हणून भेद सप्त निर्गुणी पाच भेद आनिक असती अश्वलायनी शांखायनी शाकला बाष्कला दोन्ही पाचवी मांडुका म्हणून
असे भेद द्वादश श्री गुरु म्हणती ब्राह्मणांसी व्यासे सांगितले शिष्यासी ऐशिया ऋग्वेदासी द्वादश भेद विस्तारे या कलियुगा भीतरी म्हणविसी वेदचारी कीर्ती मिरवा लोकांतरी अध्यापक म्हणून तया द्वादश वेदांत एक शाखा असे विख्यात सुलक्षण रूप व्यक्त कोण जाणे सांगमज नारायण व्यासमुनी शाखा द्वादश विस्तारुणी सांगितल्या संतोषणी पैल शिष्याशी ऋग्वेदाचे भेद असे सांगितले वेदव्यासे श्री गुरु म्हणती हर्षे मदोन्मत्त द्विजांसी यजुर्वेद विस्तार सांगेने एका अपार वंशपायन शिष्यथोर अभ्यास करी पर्येसा व्यास म्हणे शिष्यासी एकचित्तेसी सांगतो यजुर्वेदासी उपवेद धनुर्वेद भारद्वाज गोत्र जाना अधिदैवत विष्णू जाना त्रिष्टुप छंदासी तुम्ही म्हणा आता ध्यान सांगेन कृश मध्ये निर्धारी स्थूल ग्रीवा कपाल जरी कांचन वर्ण मनोहरी नेत्र असती पिंगट शरीर ताम्र आदित्यवर्ण पाच रत्नी दीर्घदान यजुर्वेदा ऐसे ध्यान वंशपायना निर्धारी ऐशिया यजुर्वेदासी अस्ति भेद शायसी म्हणे व्यास शिष्यासी सांगेने एकाची परी प्रथम चरका अहुरका तिसरा नामकठा एका प्राच्य कठा चतुर्थिका कपिल कठा पाचवी पय सहावी असे आरायनिया सातवी खुनी वर्तात्वया श्वेत म्हणजे जान आठविया श्वेत तर नवमी मैत्रायनी असे नाम शाखा असे हो दशम तिसी भेद उत्तम असती सात पर्येसा मानवा दुंदुंभा दोन्ही तिसरा एकया म्हणून वाराहा नाम चतुर्थपणी भेद असे पर्येसा हरिद्रव्यया जान पाचवा श्याम म्हणजे सहावा सातवा श्यामायनिया जानावा दशम शाखा पर्येसा वाजस्नेया शाखेसी भेद असती अष्टादशी नामे सांगेन पर्येसी श्री गुरु म्हणती तयांसी वाजस्नेया नाम एका द्वितीया जाबलानिका बहुद्यया नामे तृतीका चतुर्थ कन्व पर्येसा माध्यन दिना पांचविसा शापिया नाम षष्टेसी स्थापायनी सप्तमेसी कांपला अष्टम विख्यात पौत्रवस्सा विख्यात आवटिका नामे उन्नत परमवाटिका परमख्यात एकादश भेदजान पाराशर्या द्वादशी वैद्यया नामे त्रयोदशी चतुर्दश भेद पुससी वैन्या म्हणती तयांते औंधेया नामे विशेषी जान शाखा पंचदशी गालवा म्हणजे षोडशी बैजवा नाम सप्तदशी कात्यायनी विशेषी जान शाखा अष्टदशी वाजसनीय शाखेसी भेद अस्ति अष्टादश तैत्तिरीय शाखा भेद दोनी व्यास सांगे विस्तारुणी औख्या कांडिकेया म्हणून यास भेद पाच असती आपस्तंभी असे थोर शाखा असे मनोहर यज्ञादी कर्मे आचार विज्ञान असे तयांती दुसरा जान बौद्धायनी सत्याषाढी अगनाशानी हिरण्यकेसी म्हणून चौथा भेद पर्येसा औंधेय म्हणून नाव भेद असे पाचवा अनुक्रमे पडावा म्हणे व्यास शिष्यासी षडंगे असती विशेषी नामे तयांची सांगेने एके शिष्या व्याकरण कल्पे निरुक्त छंद ज्योतिष याते उपांगे असती आणि त्यांची नामे तू एक प्रतिपद अनुपद देख छंद तिसरा पर्येसा भाषा धर्म पंचम मीमांसा न्याय सप्तम कर्म संहिता अष्टम उपांगे ही जाणावी परिशिष्टे अष्टाविंश अस्ति एका विशेष विस्तार करुणी पर्येस व्यास सांगे शिष्यासी पूर्वी होत्या वेदराशी शिकता अशक्य मानवांसी म्हणून लोकोपकारासी ऐसा केला विस्तार शाखा भेद येणे परी विस्तार केला प्रकारी जितके मती उच्चारी तितके शिको म्हणून येणे परी विस्तारी सांगे व्यास परिकारी वंशपायन अवधारी विनयितसे त्याजवळी यजुर्वेद विस्तारेसी निरोपला आम्हासी शाखा भेद क्रमेसी वेगळाले करुणिया संदेह होतो आम्हासी मूळ शाखा कोण कैसी विस्तारुणी प्रीतीसी निरोपावे स्वामिया व्यास म्हणे शिष्यासी बरवे पुसले आम्हासी या यजुर्वेदासी मूळ तुम्हा सांगेन मंत्र ब्राह्मण संहिता
म्हणून पडता मिश्रिता तोची मूळ प्रख्याता यजुर्वेद जाणीजे आणि असे एक खून संहिता मिळवणी ब्राह्मण तोची यजुर्वेद मूळ जाण वरकड शाखा पल्लव यज्ञादी कर्म क्रियेसी हे मूळ गा परियेसी अभ्यास करी गा निश्चयसी म्हणे व्यास शिष्या ते एकोनिया व्यासवचन वंशपायन म्हणे कर जोडून यजुर्वेद मूळ विस्तारून निरोपावे स्वामिया व्यास म्हणे शिष्यासी सांगेन एक विस्तारेसी ग्रंथत्रय असती जासी अभ्यास करी म्हणतसे सप्त अष्टक संहितेसी एक एकाचे विस्तारेसी सांगेन तुझ भरवसी म्हणे व्यास शिष्या ते प्रथमे ईशेस्त्वा प्रश्नासी अनुवाक अस्ति चतुर्दशी 8 अधिक 20 50 अस्ति अपवृद्ध प्रश्नासी अनुवाक अस्ति चतुर्दशी 4 अधिक 30 50 तुम्ही जाणाव्या देवस्त्वा प्रश्नासी अनुवाक अस्ति एकादशी 1 अधिक 30 50 अस्ति आददे नामा प्रश्न चतुर्थ षट्चत्वारिशंत अनुवाक विख्यात 50 जानतयांत वेदाधिक 50 देवासुरनामक 50 प्रश्नाशी अनुवाक अस्ति एकादशी अस्ति 51 50 पंचम प्रश्नात अवधरा सत्वासींचा इति प्रश्न 12 अनुवाक अस्ति पूर्ण 50 अस्ति 51 अस्ति 6 प्रश्नासी पाकयज्ञ नामक प्रश्न त्रयोदशी अनुवाकी संपन्न 50 अस्ति 51 सप्तम प्रश्न विस्तार अनुमत्ते इति प्रश्नासी अनुवाक जाना द्विचत्वारिशंत 50 अस्ति प्रथम अष्टक येणे परी प्रथम अष्टक परियेसी संख्या सांगेन संहितेसी अनुवाक अस्ति ख्यातीसी एक चित्ते परियेसा 100 आणि चत्वारिशत वरी अधिक त्यावरी 3 निर्धारी अनुवाक अस्ति परिकरी अंतकरणी धरावे 50 अस्ति त्यासी त्रिशताधिक 42 प्रथम अष्टकी परियेसी म्हणून सांगे व्यासमुनी द्वितीय अष्टकाचा विचार सांगेन तो परिकर प्रथम प्रश्नांचे नामथोर वायव्य असे म्हणावे प्रथम प्रश्नात विशेष अनुवाक जाणे एकादश 65 अस्ति 50 एक चित्ते परियेसा पुढे अस्ति द्वितीय प्रश्न नाम असे प्रजापती गुहान 12 अनुवाक अस्ति जान 1 50 आदित्य नामक प्रश्नास अनुवाक जाना चतुर्दश 8 अधिक 50 50 तुम्ही पडाव्या पुढील प्रश्न देवा मनुष्या अनुवाक जाना चतुर्दशा 8 अधिक 40 50 तुम्हा जाणीजे म्हणता जाये महापाप प्रश्न असे विश्वरूप 12 अनुवाक स्वरूप 4 अधिक 70 50 समिदा नाम प्रश्नास निरूपते अनुवाक 12 70 50 अस्ति त्यास एक चित्ते परियेसा ऐसे द्वितीय अष्टकाशी षष्ठ प्रश्न परियेसी 5 अधिक 37 अनुवाक तुम्ही जाणावे 50ची गणना सांगेन तुझ विस्तारून 3 शतावरी अशिती जाण 8 अधिक परियेसा तिसरा अष्टक सविस्तर सांगेन तुम्हा परिकर वंशपायन शिष्यथोर गुरुमुखे एकतसे तिसऱ्या अष्टकाचा प्रश्न प्रथम नाम प्रजापती पतिरकाम अनुवाक त्या एकदशोत्तम द्विचत्वारिशंत 50 त्यासी द्वितीय 50 प्रश्नास असे जाण नामयो वै पौमान एकादश अनुवाक जाण षट चत्वारिशंत 50 त्यासी तृतीय प्रश्ना बरवियासी नाम असे अग्ने तेजस्वी अनुवाकांची एकादशी षट चत्वारिशंत 50 त्यासी चौथा प्रश्न विवायत एकादश अनुवाक ख्यात षट चत्वारिशंत 50 त्यात एक चित्ते परियेसा पुढे असे प्रश्न पंचम म्हणावे मानपूर्णा प्रथम अनुवाक 11 उत्तम षड्विशांती 50 त्यासी ऐसे तृतीयाष्टकासी अनुवाक पंचपंचाशत त्यासी 200 अधिक 6 त्यासी 50 अस्ति अवधरा चौथ्या अष्टकाचा प्रथम प्रश्न नामे असे युंजान एकादश अनुवाक खून षट चत्वारिशंत 50
प्रश्नास संज्ञा विष्णु क्रमयसि एकादश अनुवाक पर्येसि अष्ट अधिक चत्वारिंशीसी 50 त्यात विस्तार. तिसरे प्रश्ना उत्तम जाना तुम्ही आपात्वा नाम त्रयोदश अनुवाक उत्तम षट त्रिशंत 50 त्याशी. चौथा प्रश्न रश्मी रसी अनुवाक अस्ति द्वादशी सप्ताधिक त्रिशंत त्यासी 50 अस्ति तुम्ही जाना. नमस्ते रुद्र उत्तम प्रश्न होय जान पंचम एकादश अनुवाक जान सप्ताधिक 20 50 अश्मनुर्ज प्रश्नास नव अनुवाक पर्येसी षट चत्वारिंशत 50 त्यास. एक चित्ते पर्येसा प्रश्न अग्ना विष्णुसी अनुवाकांची जान पंचदशी एक न्यून 40 50 त्यासी विस्तारे. ऐसे चतुर्थ अष्टकासी सप्त प्रश्न पर्येसी अनुवाक अस्ति 82 द्विशतावर एक उन्या अशिती 50 पंचमाष्टका प्रथम प्रश्न नामे सावित्रानी जान 50 षष्टी 51 एकादश अनुवाक ख्याति विष्णु का प्रश्नासी अनुवाक अस्ति द्वादशी चतुष्षष्टी 50 त्यासी. श्री गुरु म्हणती द्विजाते. तिसरा प्रश्न उत्सन्न यज्ञ अनुवाक द्वादश धराखून 50 द्वयन्यून 50 अस्ति पर्येसी. चौथा प्रश्न देवासुरा अनुवाक अस्ति त्यासी 12 षष्टीत 2 उन्या करा 50 अस्ति पर्येसा. येदेके नामे प्रश्न चतुर्विंशित अनुवाक खून 2 अधिक षष्टी जान 50 अस्ति पर्येसा. हिरण्यवर्मा षष्ट प्रश्न त्रयोविंशित अनुवाक जान षष्टीमध्ये 6 न्यून 50 अस्ति पर्येसा. यो वा आ यथा नामे प्रश्न षड्विंशती अनुवाक जान षष्टीमध्ये 2 न्यून 50 अस्ति पर्येसा. पंचमाष्टक संहितेसी सप्त प्रश्न पर्येसी अनुवाक 100 त्यासी 20 अधिक विस्तारे. त्रीणी अधिक चतुशत 50 अस्ति जाना. विख्यात मन करुणी सावचित्त ऐका म्हणेत वेळी. षष्टाष्टक संहितेसी प्रथम प्रश्न पर्येसी प्राचीन वंश नाम त्यासी. एकादश अनुवाक जाना अधिक 6 सप्ततीसी 50 त्यासी पर्येसी. विस्तार करुणी शिष्यासी सांगतसे व्यासदेव. यदुभव नाम प्रश्नासी अनुवाक जाना एकादशी एक उना षष्टीसी 50 अस्ति पर्येसी. तिसरा प्रश्न चातवाल एकादशी अनुवाकी माळ 50 षष्टीवरी द्वय स्थूळ. तिसरा प्रश्न पर्येसी. चौथा प्रश्न यज्ञेन एकादश अनुवाक जान 50 1 अधिक 50 पूर्ण एक चित्ते पर्येसा. इंद्रोवृत्त नाम प्रश्न एकादश अनुवाक जान द्विचत्वारिंशत 50 खून पंचम प्रश्नी पर्येसा. सुवर्गाय नाम प्रश्नासी अनुवाक अस्ति एकादशी त्रीणी अधिक चत्वारिंशती 50 अस्ति पर्येसा. 6वे अष्टकी परिपूर्ण त्यासी 6 अधिक अस्ति पूर्ण. षष्टी अनुवाक अस्ति जान त्रय त्रिशताधिक 50. सप्तमाष्टकांचा प्रश्न नामे असे प्रजनन अनुवाक 20 अस्ति खून 250 50 त्यास. साध्या म्हणती जो द्वितीय प्रश्न विशंती अनुवाक जान 50 50 परिपूर्ण एक चित्ते पर्येसा. प्रजम वा नाम प्रश्नासी अनुवाक 20 पर्येसी. द्विचत्वारिंशत 50 त्यासी. श्री गुरुमंती तयासी. बृहस्पती नामक प्रश्न द्वाविंशती अनुवाक जान त्रिण्याधिक 50 खून 50 अस्ति अवधरा. प्रश्न असे 5वा जाना. गावो वा नामे उत्तम 25 अनुवाक पूर्ण 54 50 त्यासी. सप्तमाष्टक संहितेसी अनुवाक अस्ति पर्येसी 107 त्यासी. अनुवाक अस्ति विस्तार. द्विशतावरी अधिकेसी 51 अस्ति 50. सप्तमाष्टक से सुरसी एक चित्ते पर्येसी.
अष्टमाष्टकसंहितेसि षट्शताधिक अष्टचत्वारिंशतिसि मुख्यप्रश्नचत्वारिंशत् भरवंसि अनुवाकस्ति विस्तारे द्विशतद्वयसहस्रदोन्ही पन्नासातु जानमनी पठन करा म्हणून व्यास सांगे शिष्यासी 3 अष्टक ब्राह्मणात अस्ति जान विख्यात सांगेन एक एक चित्ते मये व्यास शिष्यासी प्रथमाष्टक ब्राह्मणासी प्रश्न 8 पर्येसी नामे त्याची 81 एक चित्ते पर्येसा प्रथम प्रश्न संधत्व नाम असे विख्यात अनुवाक 10 विस्तृत अशिती दहक मनोहर उदन्य नाम दुसरा प्रश्न 6 अनुवाक दशक 50 जान वाजपेय अनुसंधान देवासुरा प्रश्न तिसरा 83 दशक अनुवाक जान 5 अधिक 36 दशक जान चौथा उभय नाम प्रश्न 10 अनुवाक मनोहर संवत्सर गणित 6 अधिका 83 जाना तुम्ही दशकां 5वा नामे अग्निकृते का प्रश्न असे अवधरा 83 अनुवाक 12 सांगेन एकादशक 2 अधिक 60 विशेष एक चित्ते पर्येसा 6वा प्रश्न अनुमत्य अनुवाक 10 प्रख्यात 5 अधिक सप्तातिक दशक 83 अवधरा सप्तम प्रश्नाधरी खून नाम त्या एकदवा ब्राह्मण 10 अनुवाक आहेत जान 64 दशक 83 8वा वरुण्यस्य नाम प्रश्न अनुवाक 83 10 जान सप्त अधिक 30 खून दशक 83 मनोहर प्रथम अष्टक ब्राह्मणासी प्रश्न 8 पर्येसी अष्टसप्तती अनुवाक 83 एक चित्ते पर्येसा 1 उणे 500 दशक आहेत विख्यात वंशपायन ऐकत गुरुमुखे करोनी दुसरा अष्टक ब्राह्मणासी प्रथम प्रश्न अंगिरस अनुवाक जाना 11 60 दशक मनोहर प्रजापती पतिरकांड प्रश्न दुसरा हा गोड 11 अनुवाक दृढ सप्तती दशक 83 कांड ब्रह्मवादीन 11 अनुवाक जान दशक आहे तो 50 पूर्ण एक चित्ते पर्येसा जुष्टो नाम प्रश्न 1 83 अनुवाक अष्टादशक वंशपायन शिष्यक गुरुमुखे एकतसे प्रश्न प्राणो रक्षित 8 अनुवाक 83 ख्याती 5 अधिक 44 दशक तुम्ही ओळखीजे स्वादित्वा नामे षष्टम प्रश्न असे उत्तम अनुवाक सती 20 खून 6 अधिक 80 दशक 83 सप्तम प्रश्न त्रिवृत्तास अनुवाक अस्ति 18 6 अधिक 36 दशक 83 मनोहर अष्टम प्रश्न पिवोन्न अनुवाक अस्ति 9 जान 80 1 उना दशक 83 मनोहर द्वितीय अष्टक ब्राह्मणासी 8 प्रश्न पर्येसी वेद उणे शतक 83 अनुवाक अस्ति मनोहर 4 शता उपरी 3 उणे सप्तती निर्धारी दशक आहे ती विस्तारी एक चित्ते पर्येसा तृतीय अष्टक ब्राह्मणासी प्रश्न अस्ति 12 नामे त्यांची पर्येसी एक चित्ते अवधरा प्रथम प्रश्न विख्यातु नाम अग्निर्पातु 6 अनुवाक विख्यातु 1 अधिक 60 दशक तृतीयस्य द्वितीय प्रश्न अनुवाक अस्ति 10 जान 5 शितिक दशक खून 1 शित्ते पर्येसा तिसरा प्रश्न प्रतिष्ठ अनुवाक अस्ति 11 1 उणे 80 दशक एक चित्ते अवधरा चौथा प्रश्न ब्राह्मणेसी अनुवाक 1 पर्येसी 1 उणे 20 दशक 83 मनोहर पंचम प्रश्न नाम सत्य 14 अनुवाक विख्यात 1 उणे 30 दशक एक चित्ते पर्येसा 6वा प्रश्न अंजती 15 अनुवाक ख्याती 7 अधिक 63 दशक 83 जानावे अच्छिद्र सर्वान्वा नाम प्रश्न 14 अनुवाक जान 30 अधिक शतखून दशक 83 मनोहर प्रश्न अश्वमेधासी सांग्रहण्य ख्यातीसी अनुवाक अस्ति 13 91 दशक प्रजापतीर काम अश्वमेध असे उत्तम 23 अनुवाकनेम 4 अधिक 80 दशक 83 संज्ञान म्हणती काटक अनुवाक 10 1 अधिक 1 उणे 50 दशक एक चित्ते पर्येसा दुसरा
लोकासी ठाऊक दश अनुवाक अस्ति एक तयामध्ये दोन्ही अधिक षष्टी दशक व्यास म्हणे शिष्यासी 12 प्रश्न तुभ्योसी अनुवाक नवपर्येसी 6 अधिक 50 दशक त्यासी मनोहर तिसरे अष्टक ब्राह्मणासी सप्तचत्वारिशंत 100 अनुवाकासी 722 दशकासी विस्तारासे पर्येसा तिन्ही अष्टक ब्राह्मणासी प्रश्न सांगेन पर्येसी 8 अधिक 20 एकचित्ते अवधरा त्रिणी 120 1 अधिक पर्येसी अनुवाक आहे ती विस्तारेंसी परत ब्राह्मणांसी पर्येसा दशक संख्या विस्तार 700 अधिक सहस्त्र 8 उत्तर अधिक अस्ति पर्येसा आता सांगेन आरण त्यासी अस्ति 10 प्रश्न विस्तारुनिया सांगेन एकचित्ते अवधरा अरणाचा भद्रनाम प्रथम प्रश्न 32 अनुवाक असे खून 130 जान दशक त्यासी मनोहर स्वाध्याय ब्राह्मणांसी अनुवाक 20 पर्येसी 24 दशक त्यासी एकचित्ते पर्येसा चित्ते म्हणिती प्रश्नासी अनुवाक जान 21 2 अधिक 50 दशक त्यासी विस्तार ऐसा थोर चौथा प्रश्न नामतया मंत्र ब्राह्मण 24 अनुवाक जान 62 दशक त्यासी श्रेष्ठ ब्राह्मण प्रश्नासी अनुवाक जान 12 8 अधिक 87 दशक तुम्ही जाणावे पितृभेद असे प्रश्न 12 अनुवाक परिपूर्ण 27 दशक जान एकचित्ते पर्येसा शिक्षा नाम प्रश्नासी अनुवाक अस्ति 12 3 अधिक 20 दशक त्यासी मनोहर ब्रह्मविद्या असे प्रश्न अनुवाक त्यासी 9 जान दशक 14 असे खून व्यास म्हणे शिष्यासी भृगुर्वे असे प्रश्न अनुवाक त्यासी 10 जान 15 दशक जान एकचित्ते पर्येसा दशम प्रश्न नारायण अनुवाक 30 अस्ति खून 100 वेदजान दशक त्यासी पर्येसा 10 प्रश्न अरणासी अनुवाक जान पर्येसी दोन्ही पूर्ण 200 संख्यासे पर्येसी 500 परी 950 विस्तारे दशक जाना मनोहरी म्हणे व्यास शिष्याती ऐसे ग्रंथ तयासी प्रश्नास्ति 82 9 अधिक 100 सहस्रासी अनुवाक जान मनोहर 50 दशक विस्तार सांगेन तुम्हा प्रकार 200 दोनों सहस्त्र 2 उणे 50 जान 2 सहस्त्र 300 सप्त अधिक उन्नत दशकी जान विख्यात ग्रंथत्रय परिपूर्ण एशिया यजुर्वेदासी भेद अस्ति 86 त्यात एक भेदासी एवढा असे विस्तार येणे परी व्यासमुनी वंशपायना विस्तारुनी सांगता झाला महा मनोनी श्री गुरुमंती द्विजांसी तिसरा शिष्य जैमिनी त्यास सांगे व्यासमुनी सामवेद विस्तारुनी निरोपित अवधारा उपवेद गांधर्व अत्र काश्यपांचे असे गोत्र रुद्रदेवता परमपवित्र जगती छंद म्हणावा नित्यग्रवी असे जाना शुची वस्त्र प्रावरण मन शांत इंद्रिय दमना शमी दंड धरिला असे कांचन नयन श्वेतवर्ण सूर्यासारखे किरण षडरत्नी दीर्घदान सामवेद रूप असे याच्या भेदा नाही मिती अखिल सहस्त्र बोलती ऐसी कोणा असे शक्ती सकळासी शिंकू म्हणावया एका नारायणा वाचुनी समस्त भेद नेने कोणी एक शिष्या जैमिनी सांगे तुझ किंचित प्रथम आसुरायनिया दुसरे वासुरायनिया वार्तांतरेया म्हणूनिया तिसरा भेद पर्येसा प्रांजली असे भेद एक ऋग्वेदविधा एक आणि प्राचीन योग्य शाखा असे 6वा पर्येसा ज्ञानयोग सप्तम रानायनिया असे जानाम यासी भेद दश जान आहेत एका एक चित्ते रानायनिया सांख्यायनी तिसरा शाठ्या म्हणून मुग्दल नाम जाणुनी चौथा भेद पर्येसा खलवला महाखलवला सप्तम नामे लाडगला अष्टभेद कैथुम्मा गौतमा
गौतमा म्हणे परीसा दशमशाखा जैमिनी ऐसे भेद विस्तारुनी सांगितले व्यासमुनी. श्री गुरु म्हणती द्विजांसी पूर्ण सामवेदासी कोण जाणे शितीसी तीन वेदी म्हणवीसी मदोन्मत्त होऊन या. सूत म्हणे शिष्यासी सांगे व्यास अतिहर्षी अथर्वण वेदांसी निरोपले पर्येसा. अथर्वण वेदासी उपवेद असे पर्येसी मंत्रशास्त्र निश्चयसी वैतान असे गोत्र आधी दैवत इंद्र त्यासी अनुष्टुप छंदेसी तीक्ष्णचंड क्रूरेसी कृष्णवर्ण असे जान कामरूपी शूद्र कर्म सोदार असे त्यासी नाम विश्वसृजक साध्य कर्म जल मृद्नी गालव ऐसे रूप त्यासी भेद नवपर्येसी सुमंतु नाम शिष्यासी सांगतसे श्रीव्यास. पैपल्ला भेद प्रथम दुसरा भेद दांता नाम प्रदांत भेद सूक्ष्म चौथा भेद स्तोता जान अवता नाम असे एका ब्रह्मदा यशदा शाखा सातवा भेद शाखा एका शौनकी म्हणती. अष्टम वेद दर्शा भेदासी चरण विद्या नाम नवमेसी पाच कल्प पर्येसी सांगेन एका एक चित्ते ऐसे चौघा शिष्यांस सांगत असे वेदव्यास. प्रकाश केला क्षितीस भरतखंडी पर्येसा या भरतखंडात पूर्वी होते पुण्यभूत वर्णाश्रमधर्म आचरत होते लोक पर्येसा. या कलियुगाभितरी कर्म सांडिले द्विजवरी लोपले वेद निर्धारी गुप्त झाले शितीसी कर्म भ्रष्ट झाले द्विज लेंछा सांगती वेदबीज सत्व गेले सहज मंदमती झाले जाण पूर्वी होते महत्व ब्राह्मणासी देवत्व वेदबळे नित्यत्व भुसरू म्हणती त्या काजा पूर्वी राजे याच कारणी पूजा करती विप्रचरणी सर्व देता दक्षिणादानी ते अंगीकार न करीती वेदबळे विप्रांसी त्रिमूर्ती वश होते त्यासी इंद्रादी सुरवरांसी भय होते विप्रांचे कामधेनू कल्पतरू विप्रवाक्य होत थोरू पर्वत करीती तृणाकारू तृणापर्वत पर्वते विष्णू आपण पर्येसी पूजा करी विप्रांसी आपुले दैवत म्हणे त्यांसी वेदस्तवे करुणिया. श्लोक देवाधीन जगत्सर्व मंत्राधीनच्च दैवत ते मंत्रा ब्राह्मणाधीन ब्राह्मणो मम दैवतम ऐसे महत्व द्विजांसी पूर्वी होते पर्येसी वेदमार्ग तेजोन सुरसी अज्ञानमार्गे राहटते हीन याती पुढे एका वेद म्हणती मूर्ख देखा त्यांच्या पाहू नये मुका ब्रह्मराक्षस होता ती तेने तव भंगले हीन याती ते सेविले अद्यापि क्रय करीती मोले वेद भ्रष्ट करिताती ऐशाचारी वेदांशी शाखा असती पर्येसी कोण जाणावे शितीसी सकळ गौप्य होऊनी गेले चतुर्वेदी म्हणविसी लोकांसवे चर्चा करीसी काय जानसी वेदांशी अखिल भेद आहेत जाण ऐशामध्ये काय लाभ घेऊ नये द्विजशोभ कोणी केला तू ते बोध जाई म्हणती येथून आपुली आपण स्तुती करीसी जयपत्रे दाखविसी त्रिविक्रम येतीपासी पत्र मागिसी लिहून आमुचे बोल ऐकून जावे तुम्ही परतोने वाया गर्वे भ्रमोनी प्राण आपुला देऊ नका ऐसे श्री गुरु विप्रांसी सांगती बुद्धी हितासी नयकती विप्रतामसी म्हणती चर्चा करू चर्चा जरी न करू येते हारी दिसेल आम्हा ते सांगती लोकराज्य अंते महत्व आमुचे उरे केवी सिद्ध मने नामांकिता ऐसे विप्र मदोन्मत्त नेनती आपुले हिता त्यासी मृत्यूव जवळी आला गंगाधराचा नंदनू सांगे गुरुचरित्र कामधेनू वेद विवरण ऐकता साधनू होय समाधान श्रोते जाना इति श्री गुरुचरित्रामृत चारी वेदांचा मथितार्थ उकलोनी दाविला यथार्थ मने सरस्वती गंगाधर इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरू श्री नरसिंह सरस्वती उपाख्यान सिद्ध नामधारक संवादे वेद विस्तार कथन नाम षड्विशोध्याय श्री गुरुदत्तात्रेय अर्पितमस्तु विसंख्या 242 श्री गुरुदत्तात्रेय अर्पणमस्तु. अध्याय 26 समाप्त झाला.